महत्त्वाची अपडेट समोर येते। 12:30 वाजता कॉकरोच जनता पार्टी आणि केंद्र सरकारची बैठक होणार आहे। कॉन्स्टिट्यूशन क्लब इथं ही बैठक होणार असल्याचं कळतंय। मोठी बातमी आहे, सीजेपी आणि सरकार या दोघांमध्येही बैठक होणार आहे। यामुळे तोडगा निघणार का पाहणं महत्त्वाचं आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी माधव सावरगावे। माधव, आपल्याला कळतंय सीजेपी आणि सरकारची बैठक होणार आहे, काय चर्चा होण्याची शक्यता आहे, त्यासोबत काही तोडगा निघू शकतोय का? सीजेपीच्या आशुतोष रांकांनी आत्ताच माहिती दिलेली आहे की बरोबर 12:30 वाजता कॉन्स्टिट्यूशन क्लब इथं बैठक होणार आहे। कारण सीजेपीचं असं म्हणणं होतं केंद्र सरकारने एका तटस्थ तिसऱ्या ठिकाणी आम्हाला निमंत्रित करावं, आम्ही तिथं चर्चेसाठी तयार आहे। विशेष म्हणजे आता 12:30 वाजता होणाऱ्या चर्चेमध्ये तोडगा निघेल की काय यावर आता चर्चा आहे। कारण आशुतोष रांका आता बोलताना असं म्हणाला की आपल्या 5 पैकी 4 मागण्या जवळपास पूर्ण झाल्या आहेत आणि त्यामुळं सोनम वांगचुक यांनी जे उपोषण मागितलंय त्याचा आनंद आहे आम्हाला, पण एक मागणी आम्ही ठामपणे लावून धरलोय आणि ती पूर्ण झाल्याशिवाय उठणार नाही, ती म्हणजे शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा व्हायला पाहिजे। आता याच मुद्द्यावरून या बैठकीत फल राहील अशी चर्चा सुरू झाली आहे। 11 साडे11च्या सुमारास तत्पूर्वी म्हणजे बैठक होण्यापूर्वी सीजीपीच्या काही प्रमुख पदाधिकाऱ्यांचं एक पत्रकार परिषद घेतली जाणार आहे। त्यामध्ये ही सगळी आंदोलनाची दिशा काय असेल हे सांगितलं जाणार आहे। मात्र एक गोष्ट आहे की जी आक्रमकता सीजेपीच्या कार्यकर्त्यांमध्ये होती ती अजूनही असली तरी थोडं मवाळपणे भूमिका घेताना दिसत आहेत। कारण 4 मागण्या पूर्ण झाल्या आहेत, एक मागणी मात्र पूर्ण व्हायची आणि ती झाल्याशिवाय मागे हटणार नाही अशी भूमिका घेतल्यामुळं नेमकं त्यांचं पुढचं पाऊल काय असेल हे 12:30 नंतर केंद्र सरकारच्या बैठकीत केंद्र सरकारच्या नक्कीच माधव, त्यामुळे या बैठकीत काय ठरतंय पाहणं महत्त्वाचं आहे। संपूर्ण देशाचं याकडे लक्ष लागलंय। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी। तर 11 वाजता पत्रकार परिषदेनंतर 12:30 वाजता ही बैठक होणार आहे।